UPSC प्रिलिम्ससाठी आता काउंटिंग सुरू झालेलं आहे आणि त्याच्या दृष्टीनं साधारणतः काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या कोणकोणत्या प्रकारे आपल्याला उपयोगी पडतील इथनं जास्तच कन्फ्युजन व्हायला लागतं. ते कन्फ्युजन टाळण्या दृष्टीनं बॅक टू द बेसिक ज्याला आपण म्हटलेलं आहे, म्हणून NCERT बॅक टू द बेसिक जे आहे ते NCERT आणि NCERTचे बऱ्याचदा जे राहून जातात असे घटक जे आहेत ते विशेषतः हिस्ट्रीची जी सेगमेंट आहे त्याच्यामध्ये थीमचं महत्त्वाचं हे आहे बा. थीम्सची जी सगळी चर्चा आहे ना ही महत्त्वाची बऱ्याचदा तशीच राहून जाते आणि त्यामुळं आपण ही थीमची सिरीजच याच्यापासून सुरू करूया. आपण थीम्स इन इंडियन हिस्ट्री युजफुल फॉर प्रिलिम्स. त्यामुळं प्रिलिम्स 21साठी थीम्समधले कोणकोणते घटक आहे पुस्तकाच्या आधारे ज्याची आपण चर्चा करूया की काय काय आर्ग्युमेंट्स आपल्याला उपयोगी आहे, म्हणजे याच्यावर आलेले प्रश्न काय आहेत आणि याच्यात कोणते प्रश्न संभाव्यरित्या विचारले जाऊ. जसं आता पुढं आपण बघूया महाभारतावरचा क्वेश्चन जो आहे तो उदयगिरी केवचं यांनी दिलेला आहे, त्यातले क्वेश्चन्स जे आहेत याची रचना काय आणि आपल्याला उपयुक्त काय असे चॅप्टर वाईज आपण एकेका चॅप्टरचं असं साधारणतः विश्लेषण करत जाऊया. याचं थीम्स कधी कोणाला पचेल किंवा समजेल, तुमचं बेसिक अंडरस्टँडिंग चांगलं असेल का नाही फॅक्च्युअल हिस्ट्रीच्यामध्ये तुम्ही NCERT RS शर्मा नीट बघितलेलं आहे एन्शियंट इंडियाचं आणि तसं वाचन आहे तर मग थीम्स तुम्हाला लिंक लावायला, अदरवाईज त्या लिंक लागणार नाहीत. जसं आता पहिला चॅप्टर आहे हा आता मी चर्चेमध्ये घेतो 28 पानाचा चॅप्टर आहे, त्याच्याबद्दल आपण आत्ता या आपल्या सेशनमध्ये बोलूया. पण अशी सिरीजच आता कंटिन्युएशनमध्ये घेऊया आपण की काय काय आर्ग्युमेंट त्यातले आपल्याला महत्त्वाचे आहेत. शीर्षक काय आपा ब्रिक्स बीड्स अँड बोन्स. विटा ज्याला म्हणलं बीड्स मणी आणि मग बोन्स मग तुमचे आर्किओलॉजीच्यातले जे सापडलेले आहेत म्हणजे कार्बन डेटिंगला आणि याला कशाला उपयुक्त आहे. हरप्पन सिव्हिलायझेशन तर टायटल इंटरेस्टिंग आहे, द हरप्पन सिव्हिलायझेशन. आता याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग काय प्रीला समजा विचारलेलं आहे. इंडस सिव्हिल आर्किओलॉजी पहिली साईटचं कन्व्हेन्शन आहे वापरते म्हणून ते हरप्पन सिव्हिलायझेशन आहे. हडप्पाच्या नावावरून हरप्पा सिटीच्या नावावरून जे आहे त्या शहराच्या सेकंड फर्स्ट अर्बनायझेशन 1921. त्यामुळं मेन्सला पण क्वेश्चन असणार पा 100 वर्ष त्याचे होतं सगळ्याचे जे आहे ते. हरप्पा सील प्रोबेबली मोस्ट डिस्टिंक्टिव्ह फीचर ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन और इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन का म्हणत नाही तर इंडस व्हॅलीच्या पण बाहेर आहे, जसं धोलावेरा हे त्याच्या बाहेर आहे म्हणून गुजरातमध्ये. आणि धोलावेराचं स्ट्रक्चर पण पूर्ण वेगळं आहे पा. त्या 3 टायर असं आहे का, तिथं विटांच्या ऐवजी दगडांचा वापर आहे का, भिस्तचं एक्सकेवेशन जे आहे त्याचे सगळे तपशील अवेलेबल आहेत. आत्ता आपण थीम्सला काय आहे म्हणायचं आहे त्यातले मुद्दे जर आपण बघितले तर इथं सील दिले युनिकॉर्न ज्याला म्हणले. आता युनिकॉर्न मग युनिकॉर्न हा असा याला आपण एक शिंग आहे का ते 2 शिंग आहेत आणि ते चित्रात आलेले आहे का, तो मिथिकल कुठल्या प्रकारचा प्राणी आहे याच्याविषयी निरनिळ्या प्रकारे चर्चा अभ्यासकांमध्ये आस्का बार्पोला नावाचे अभ्यासक अनेक लोक आहेत पा. हादर हेरासपासून त्याच्याविषयी अनेक लोकांनी लिहिलेलं आहे. इथं आता त्यांनी काय चौकट दिलेलं आहे पा टर्म्स प्लेसेस आणि टाईम त्याच्याबद्दलची चर्चा याच्यामध्ये केलेली आहे की 2600 ते 1900 BC हा त्याचा पिरियड आहे का, म्हणजे अर्ली हरप्पन पिरियड. त्यांनी काय म्हणलेलं आहे पा लेट हरप्पन आणि मॅच्युअर हरप्पन असे 3 पिरियड जे आहेत. हडप्पाचा सुरुवातीचा काळ, मुख्य काळ आणि ऱ्हासाचा काळ असे 3 भाग आणि नंतर हरप्पोत्तर पोस्ट हरप्पन जे आहेत अशी चर्चा आपल्याला पाहता आहे. हरप्पन सिव्हिलायझेशन समटाईम्स कॉल्ड ॲज अ मॅच्युअर कल्चर. मॅच्युअर म्हणजे 2600 ते 2300 BC आहे का आणि मग 2300 ते 1900 जे आहे ते. 1500 BC ऋग्वेदाचा काळ आहे पा इसवी पूर्व आणि 1750 आणलं त्यामुळे ही गॅप आहे. त्यानंतर दुसऱ्या पानावर त्यांनी निरनिळ्या प्रकारच्या साईट दिलेल्या आहेत पा. म्हणजे मांडावरच्या बाजूला आहे त्याच्या मांडा हे असं वूडसाठीचं वूड इंडस्ट्री आता तिथं असं आहे. म्हणजे त्याच्यावर इकडं मग गुपकरलचं जे नाव आहे ते पा त्याच्या बुरजावमान हे आपल्या NCERTत पण दिलेले जे आहेत. त्यामुळे यांनी हा मॅप कुठला आहे पा मॅच्युअर फेजमधला जे आहे. धोलावीरा, लोथल, नागेश्वर ही साईट दिलेली आहे पा. रंगपूर आपल्या NCERTत पण दिले आहेत. मग नागेश्वर साईटचं पण वैशिष्ट्य जे आहे मग त्याच्यामध्ये काही कॉपरचे एलिमेंट मिळालेले आहेत का ज्याला वापर करणारा म्हणजे कुठल्या प्रकारचे हे लोक होते. ब्रॉन्झ कल्चर ज्याला म्हणलेलं ते होतं, मग त्याचा कसा वापर करायचा, ब्रास आणि ब्रॉन्झचा वापर होता का. 96 दारोची ती पेटी गाजलेली जी आहे ती. कोडदिजी क्वेश्चन कसे विचारले जाते म्हणजे समजा आता म्हणलेलं आहे इथं काय आहे धोलावीरा 96 दारो कोडदिजी डावीकडून उजवीकडे किंवा वरून खाली असे लावा. त्यामुळं सुक्ता जेंडोर ही सगळ्याकडची साईट आहे का त्याच्याविषयीचा नकाशा जे आहे ते. अर्ली आणि मॅच्युअर जे पेज म्हणलेले आहेत ते काय काय प्रकारचे आहेत. अर्ली हरप्पन म्हणजे 3500 BC पासून साधारणतः 2300 पर्यंतचा कालखंड जो आहे तो अर्ली
मग अर्लीमध्ये आंबरीचं कल्चर, अर्लीमध्ये त्यांनी इथं 4 गोष्टी दिल्या. सिसवालचा रिजन, आपल्या यमुनेच्या या बाजूला ज्या दिल्लीच्या वरच्या सिसवाल रिजन आहे, कोडदिजीचा प्रदेश आहे, डंबसादत ज्याला म्हणलेलं आहे डंबसादतचा रिजन, आणि आमरीनाल कल्चर जे आहे. त्यामुळे आमरीनाल कल्चर, डंबसादत, कोडदिजी आणि सिसवाल असे एरिया ऑफ अर्ली हरप्पन ऑक्युपेशन असं साधारणतः आपल्याला पाहता येतं. टेराकोट्टा माती, भाजलेल्या मातीतली खेळणी जी आहे ना, ती साधारणतः या प्रकारची आपल्याला पाहता येतात. त्याची टेराकोट्टा जी आहे तर त्याच्यामध्ये या टेराकोट्टाविषयी पण आपण बघूया. पण टेराकोट्टाचं चित्र याच्यामध्ये दिलेलं आपल्याला पाहता येतं जे आहे ते. त्यानंतर धोलावीरामधलं पाणी साठवण्याचं ज्याला म्हणलेलं आहे काय रिझर्वायर आहे धोलावीरा, आणि ते काय प्रकारे बांधलेलं असं. त्यामुळे धोलावीरा शहराची सगळी चर्चा जी आहे ती त्याच्यामध्ये पाहता येते. 100% मेन्सला आपल्याला असा प्रश्न असायला पाहिजे, 100 इयर्स कंप्लिशन जे आहे ते त्याच्या निमित्तानं मोहेंजोदडो इथं जे म्हणलेलं आहे मोहेंजोदडो प्लॅन अर्बन सेंटर. मग लोअर टाऊन असा एकदा विचार प्रश्न होता की ते रावी नदीच्या किनारी जी आहे हरप्पाची चर्चा जी आहे ते कुठल्या बाजूला कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. सिटाडेल हे पश्चिमेच्या बाजूला आहे का, लोअर टाऊन हे पूर्वेकडं आहे का, हाऊ इज द लोअर टाऊन डिफरंट फ्रॉम सिटाडेल अँड लोअर, ज्याला गढी असं म्हणलेलं आहे, आणि कथितदृष्ट्या श्रमिकांचं जीवन जगणारे लोक जे आहेत त्याच्यामध्ये. मग ज्वेलरी मोहेंजोदडो मिळालेली जी आहे ते लोअर टाऊनमध्येच मिळालेले आहे का, त्यामुळे लोअर टाऊनमधले कोणकोणते घटक जे आहेत ते. आणि मग त्या सिटाडेलमध्येच महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये समजा आपण म्हटलं मोहेंजोदडोतले गाजलेलं जे आहे ग्रेट बाथ, मग ते सिटाडेलचाच भाग होतं का, त्याच्यामधून आलेले घटक जे आहेत ते. मोहेंजोदडोच याच्यानंतर त्यांनी दिलेलं आहे की ड्रेन ॲट मोहेंजो, म्हणजे माणसापेक्षा जास्त उंचीचं असणारं जे आहेत असे ड्रेनेज सिस्टीम जे आहेत, आणि ह्यूज ओपनिंग जे आहे याला अपवाद कालिबंगनचं आहे. कालिबंगनमध्ये मागं घराच्या मागं साधारणतः मोठा अशा प्रकारचा पॉट ठेवलेला आहे, रांजण ज्याला म्हणता येईल, आणि त्याच्यात सगळं जे ही फक्त अपवादात्मकरित्या असणारी ड्रेनेज सिस्टीम जी आहे कालिबंगनमधली जी आहे. त्याच्याशिवाय इथं दिलेलं जे आहे बाकी मॅकेचा अभ्यास दिलेला आहे, म्हणजे थीम्स का मेनच्या दृष्टीने पण जबरदस्त उपयोग आहे. कल्याण मंटपचा एक प्रश्न होता आपल्याला विजयनगर प्रिलिमवर विचारलेला, तो याच्यातनंच काढला होता. त्यामुळं हे प्रिलिमच्या दृष्टीने डायरेक्ट महत्त्वाचं आहे. कॉपर टूल्स इथं त्यांनी चित्र दिलेली आहेत, कॉपर टूल्स आणि कॉपर टूल्सच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग काय प्रकारचं आहे. त्यामुळं हरप्पाच्या रिलेटेड हरप्पन सिव्हिलायझेशन रिलेटेड याच्यात सांगितलेले प्रश्न जे आहेत, जसं आता इरिगेशन सिस्टीमसाठी धोलावीरा प्रसिद्ध आहे. इरिगेशन जे आकलन काय होतं, मेसोपोटेमियन कल्चरचं हे सबकल्चर असं सुरुवातीला वाटायचं 60च्या दशकामध्ये. मेसोपोटेमियामध्ये कॅनॉल होते, इथे कॅनॉल नाही आहेत, पण अलीकडचं शर्तुघई नाव बघितलं तिथं कॅनॉल सापडलेले आहेत का, धोलावीराला सापडलेले आहेत का, आणि त्यामुळं कॅनॉलचं पण यांना वॉटर मॅनेजमेंटची सगळी माहिती या लोकांनाही होती. त्यामुळे हे कुठल्याही प्रकारे कमी दर्जाचे असणारे असे लोक असावेत असं काही दिसत नाही. द लोअर टाऊन ह्याच्यातलं मोहेंजोदडोमधलं जे आहे सेव्हरल बिल्डिंग बिल्ड अपॉन प्लॅटफॉर्म, आणि मग लेबर त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे होते, ड्रेनची विशेषता काय होते. इफ प्लॅन ऑफ लोअर टाऊन यू विल नोटीस दॅट रोड अँड स्ट्रीट हॅड लेड अलॉंग अप्रॉक्सिमेट ग्रिड पॅटर्न, जे सगळी चर्चा ते लोअर टाऊनमध्ये असणारे आहेत ते सगळे 10 आणि 9 असं त्याचं स्ट्रक्चर आहे का. सिटाडेल, त्यामुळं लोअर टाऊन आणि सिटाडेल असे 2 भाग जे म्हणलेले आहे. गडी ॲट साईट सच ॲज धोलावीरा लोथल एंटायर सेटलमेंट वॉज फोर्टिफाईड अँड द सेक्शन्स विदिन द टाऊन वेअर सेपरेटेड बाय वॉल. सिटाडेल आणि हे सगळंच गेलेलं आहे. 2 लोकेशननी दिले गुजरातमधले. रिजन स्पेसिफिक आहे का, काही ठिकाणी फक्त मधल्या याला वॉल नाही आहे, एकच आहे का. सुक्ता जेंडोरमध्ये समजा तशी चर्चा आहे का, सुरकोथडामध्ये काय प्रकार झालेला आहे, याच्याशिवायचे पण घटक जे आहेत ते. डोमेस्टिक आर्किटेक्चरच्या दृष्टीनं सुद्धा काही गोष्टी याच्यामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. अर्नेस्ट मॅकेचं अर्ली इंडियन सिव्हिलायझेशन हे पुस्तक दिलेलं 28मधलं जे आहेत, आणि त्याच्या अनुषंगानं प्लॅन राहणारे घरं, म्हणजे जसं मोहेंजो किंवा याच्या सिव्हिलायझेशनमध्ये रस्ता आहे तर त्याच्या बरोबर इकडं नाही, त्याला काटकोनामध्ये दारं होती, म्हणजे रस्त्याच्या बाजूनं दारं उघडत नाही आहेत. हे ऑब्झर्वेशन जे आहे ना हे त्याच्यामध्ये मग याची कारणं हवेशी जोडले आहेत का, मॅकेचे अभ्यास त्याच्याशी जोडलेले किंवा अन्य त्याची काय कारणं जे आहेत ते. ट्रॅकिंग सोशल डिफरन्सेस, कॉपर मिरर इथं दिलेलं आहे त्यानंतर पॉट वापरण्यासाठी जे लक्झरी आयटम्स कुठले होते, ब्युरियल्सच्या ह्याच्यामध्ये काय 3 प्रकारचे पॅटर्न्स होते का, म्हणजे पार्शल ब्युरियल होतं आणि मग म्हणजे 3 प्रकारे संपूर्ण आपल्याला वापर त्याचा होत होता का. ब्युरियल हा पॉप्युलर होता का त्यातलं जे म्हणलेलं आहे, दहन करणे दफन करणे जे क्रिमेशन आणि ब्युरियल, आणि पार्शल ब्युरियल पण होतं का.
त्याच्याविषयीची पण चर्चा आपल्याला पाहता येते. क्राफ्ट म्हणजे मण्यांचा उद्योग जो आहे, काही एक हायपोथेसिस आहे पहा, शिरीन रत्नाकर नावाच्या अभ्यासांनी जे म्हणलेलं आहे की मणी उद्योग हा सेंटरला होता का, आणि त्या मणी उद्योग ऱ्हास झाल्यावर मग हे सगळं लयाला गेलं का. वेगवेगळ्या प्रकारच्या डिक्लाईनच्या थेअरीज जी आहेत त्या लोकेट चान्नूदारो आणि चान्नूदारोमध्ये त्यांनी दिलेली ही बीड इंडस्ट्री जी आहे त्यामध्ये त्यासाठी जॅस्पर, क्रिस्टल, क्वाड, स्टिएटाईटची साधारण स्टिएट आपलं पाटी जी आहे, स्टिएटाईटचं मटेरियल असतं पहा सगळं. आपल्याला हा प्रश्न पण विचारलेला आहे, ते जे सील बनवायचे त्याचे किंवा निळ्या प्रकारच्या मुद्रा होत्या त्या मुख्यतः स्टिएटाईटमधल्या होत्या का. स्टिएटाईटचा वापर जो आहे तो शेल, ब्रॉन्झ, कॉपर, बर्न क्ले या सगळ्यांचा वापर करून ते मोठ्या प्रमाणामध्ये मण्यांचा उद्योग होता का, आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला लोकांची जीवनशैली आणि हे म्हणजे त्याचं ड्रिल उदाहरणार्थ ते कसं व्हायचं याच्याविषयीची पण अनेक चर्चा या चॅप्टरमध्ये केलेली आपल्याला पाहता येते. प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात कुठं असावं, आणि विशेषतः इकडं जे म्हणलेलं आहे वेस्ट एशियाचे संपर्क कुठं कुठं आहेत याच्यात दिलेली नावं जे आहे ना, मग ते मेलुहा सेंटर ज्याला म्हणलेलं आहे हा मेलुहा म्हणजेच याचा भाग असावा का, सिंधचा जो आहे सिंध. त्यानंतर मागन, डिल्मन आणि मागनची चर्चा जी आहे ती केलेली आहे आपल्या, म्हणजे ज्याला काय म्हणतात सॅरागॉनो बक्कडचं जे रायटिंग आहे त्याच्यातनं आलेली जी माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला मेलुहाची माहिती आहे, मागनची माहिती आहे, डिल्मनची, हे सगळे नकाशासकट दिलेली आहे. कॉन्टॅक्ट विथ डिस्टंट लँड, आणि मग केमिकल ॲनालिसिस शोन ॲट बोथ ओमान कॉपर अँड हरप्पन आर्टिफॅक्ट्स हॅव ट्रेस निकेल सजेस्टिंग कॉमन ओरिजिन. त्यामुळे निकेलचा वापर ओमान आणि याच्यामध्ये दोन्हीकडं आहे का. म्हणजे शहरे सोक्ता इथं दिलेलं आहे शहरे सोक्तामधनं पण काही गोष्टी जात होत्या. शहरे सोक्ताविषयी म्हणजे अल्टनटेपेवर आहे तुरानचा रिजन जो म्हणलेला आहे त्याच्यामधनं गोष्टी इकडं कॅस्पियन सी आहे. पॉईंट याच्यातला एन्सायरिटी त्यांच्यातला काय आहे की वेस्ट एशियाशी संपर्क जो होता तो काय प्रकारचा होता, तर तो अगदी आपल्याला म्हणता येईल की जमीन मार्गे पण असावा आणि पाण्याच्या मार्गाने पण असावा, दोन्ही प्रकारचे जे आहेत. हरप्पातल्या स्क्रिप्ट आणि याच्याविषयीचे पण कायम प्रश्न राहणार एक्सपेक्टेड जे आहे ते. सिलेंडर सील मेसोपोटियातल्या याच्यासारख्या असणारं सिलेंड्रिकल बटन आकाराचं शेप जे म्हणलेलं आहे ते लोथलमध्ये मिळालेलं आहे का, त्याच्याविषयीची पण चर्चा केलेली आहे. द राऊंड पर्शियन गल्फ सील फाउंड ॲट बहारेन समटाइम्स कॅरीज हरप्पन मोटिव्ह. इंटरेस्टिंगली लोकल डिल्मन हरप्पनच्यामध्ये वापरलेलं का, त्यामुळे एक्सचेंज असावेत दोघांच्यामधले त्याच्याविषयीची पण चर्चा आपल्याला याच्यामध्ये पाहता येते. 9 अक्षर असे त्या ह्याच्यामध्ये काही म्हणलं ते स्टेडियमचं नाव असावं किंवा काय, म्हणजे हे इंटरप्रिटेशन आहे. मोस्ट द बिगेस्ट चॅलेंज दॅट ह्युमॅनिटी इज फेसिंग दॅट इज रीडिंग स्क्रिप्ट ऑफ हरप्पा. ते वाचता येत नाही आहे पण त्याच्या दृष्टीनं प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत, पण ते अजून डिकोड झालेली गोष्ट नाही आहे. रोपारमधलं सील दिलेलं आहे. रोपार ह्या साईडचं काय महत्त्व आहे सतलजवर स्वातंत्र्योत्तर भारतातली पहिली साईड म्हणून 1957मध्ये रोपारची चर्चा आपल्याला पाहता येते. त्यानंतर प्रिस्किंगचं इथं दिलेलं चित्र जे आहे आता सो कॉल्ड प्रिस्किंग आहे मार्शलनं किंवा कोणी त्याला नाव दिलं असेल त्या हा प्रिस्किंग. मग याच्यात काय म्हणलेलं आहे, कॉटनचा वापर कसा होता, ते शॉल ज्याला म्हणलेलं तर 3 पाकळी जसं फूल आहे, बियर्ड आणि नीट आणि ॲस्थेटिक सेन्स याचा जो म्हणलेला आहे याच्यावरून हा प्रिस्ट असावा असं म्हणलेलं आहे किंवा किंग असावा. थिओक्रॅटिक सोसायटी होते का, म्हणजे याच्याविषयी सगळे स्पेक्युलेशन आहेत. ही नावं आर्किओलॉजीनं दिलेली आहेत आणि त्याच्यामुळं कदाचित तसा असावा अशाबद्दल म्हणले. तो रेड टॉर्सो एक मिळाला होता ह्याच्यामध्ये हरप्पाच्या यामध्ये छोटा जो आहे त्याच्यावरून म्हणलेलं हरप्पामधला की जैनिझमचं कॅरेक्टर आहे का, मग तो कायसर पोझिशनमध्ये आहे का, हे सगळे अंदाज आहे सगळ्या लोकांचे. एंड ऑफ पॅलेसेस आणि किंग्ज याच्याबद्दलचं म्हणलेलं प्रिस्ट किंग हा याच्या प्रिस्ट किंग म्हणजे फिलॉसॉफर किंग जसं आहे तसं प्रिस्ट किंग आहेत का, म्हणजे हे तुलना साहजिक केलेली जी आहे. माहिती नाही आपल्याला त्याच्याविषयीचे अंदाज आहेत. आपल्या दृष्टीनं काय प्रिस्किंग कुठे मिळालेलं आहे तर मोहेंजोदडोमध्ये, टॉर्सोचं कुठं मिळालेलं आहे हाडा, म्हणजे प्रीचे क्वेश्चन जर तुम्ही बघितले. एंड ऑफ सिव्हिलायझेशनच्याबद्दल काय म्हणलं आहे, जुकार, सिमेट्री एच, सिस्वाल, स्वातखोरे किंवा रंगपूर. जुकार पॉटरी ज्याला म्हणलेला आहे तो हा आंबरीच्या वरचा भाग जो आहे तो नाल जुकार जसं नाल आणि आंबरी जसं बघितलं आहे. त्यामुळं इकडं मेहरगडच्या ह्याच्यामध्ये अर्लियर याच्यात सुरुवात आहे. आणि इथं आपण जर म्हटलं तर लेट हरप्पन ऑक्युपेशन, इथं 4 नावं दिली. सिमेट्री एच सुद्धा अत्यंत गाजलेलं लेट हरप्पनमधलं, रंगपूर रोजी जसं आहे तसं लेट सिस्वाल, स्वातखोरे आणि जुकार पॉटरी ही 4 याच्यामध्ये केलेली चर्चा आहे.
इन्व्हेजनचे कुठले एव्हिडन्स सापडलेले नाहीत. व्हीलरनं मांडलेले सिद्धांत होता हरप्पावर इन्व्हेजन. मग हरियुपीय नावाचं ठिकाण आहे ऋग्वेद सांगतो आणि ते काय हरप्पा असावं अशी साधारणतः आपल्याला पाहता. मग इंद्राचं एक नाव पुरेंद्र फोड फोडणारा आहे का. मॅकडोनल्ड किदनानी त्याची वेगळी चर्चा केलेली आहे. कॅनिंगहॅमबद्दलचं सगळं डिस्कशन जे आहे ना, कॅनिंगहॅमचं काय कन्फ्युजन झालं आणि मग हरप्पा 1861 डिपार्टमेंट सुरू झालेलं होतं त्याच्यापासून चर्चा. सिव्हिलायझेशन कशी सापडली याच्याविषयी पण आर्ग्युमेंट्स दिलेले आहेत पा. व्हीलर ऑन हरप्पा. इट वॉज आय रिकॉल अ वॉर्न मे 1944 आणि डायरेक्टर जनरल ऑफ आर्किओलॉजीच्यामध्ये मला काय काय सापडलेलं आहे आणि मग मी त्याच्याकडे कसा ओळखला गेलेला आहे. माय आर्किओलॉजिकल मिशन टू इंडिया आणि पाकिस्तान हे 76मध्ये आलेलं पुस्तक आहे. आर्यम व्हीलर याची गाजलेली ती इन्व्हेजन थेअरीज आहे जी लोकांनी नंतर हे केलेली आहे, रिफ्यूट केलेलं नाकारलेली आहे. कालिबंगन, लोथल, राखीगडी, धोलावेरा या सगळ्याच्याबद्दलची डिस्कशन आपल्याला याच्यामध्ये पाहता येते. कन्क्लुजनमध्ये काय म्हणलेलं आहे पाग गॉडेसेस होत्या का. सप्तमातृकांचं एक 7 गॉडेसेस हे मोहेंजोमध्ये मिळालेलं आहे. प्रोटोशिवा. आता प्रोटोशिवा गाजलेलं जे म्हणलेलं आहे, प्रोटोशिवा हा शिवाच नाही आहे. ढवळीकरांच्या मध्ये ते MK ढवळीकर अभ्यास त्यांच्यामध्ये कदाचित गॉडेस आहे का ऋग्वेदातल्या याच्यामधली. त्यानंतर लिंग आणि याची चर्चा पण राजपुतांचं ते NCERT आहे त्याच्यामध्ये त्यांनी ही सगळी चर्चा केलेली आपल्याला पाहता येते की काय प्रकारे म्हणजे 97-98मध्ये आले त्याच्यामध्ये याच्यावर चर्चा केली. हडप्पातलं इथं चित्र तुम्हाला जर दिसलं तर हे लिंग आहे का, हा खेळ आहे बाबा, याच्याविषयी पण मोठी चर्चा आहे की कोणत्या प्रकारे म्हणजे इंटरप्रिटेशन, लॅक ऑफ इंटरप्रिटेशन ज्याला म्हणलेलं आहे. मॅकेच्या अभ्यास म्हटलं व्हेरियस स्मॉल कोन्स, मग लॅपिस लॅझुली, जास्पर याचे असणारे जे आहेत ते, आणि त्यामुळं हे संभाव्य असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत. कन्क्लुजनमध्ये काय म्हणलेलं आहे त्यांनी सुरुवात केलेली आहे मेजर 2 मिलियन बिफोर प्रेझेंट लोअर पॅल्योलिथिक, 80,000 इसवी पूर्व वर्षापूर्वी 80,000 मिडल पॅल्योलिथिक, 35,000 अप्पर पॅल्योलिथिक, म्हणजे 2 मिलियनपासून 20 लाखपासून साधारणतः 35,000पर्यंत अप्पर पॅल्योलिथिक, 12,000 मेसोलिथिक भीमबेटका आहे त्याचं गाजलेलं जे आहे ते. निओलिथिक 10,000. आता सगळीकडे 10,000 नाही आहे, म्हणजे हे दक्षिणेकडे अगदी आपण 1000 BC पण म्हणू शकतो पा. म्हणजे उटनूर आहे त्याच्याला ॲशमाउंट म्हणलं जातात पा. ॲशमाउंट जे आहे त्या ॲशमाउंट्स म्हणजे असे राखेचे ढीग मिळालेल्या साईड जे आहेत, मग याच्यावरून लोकांनी म्हटलं सिजनल हॅबिटेशन होतं का. त्यामुळे दक्षिणेकडचं निओलिथिकचं कॅरेक्टर पूर्ण वेगळं आहे. चॅल्कोलिथिक पिरियड, चॅल्को म्हणजे समजा तुम्हाला अहर कल्चर दिलेलं आहे की इकडं जोरवे 1400 BCचं जे आहे त्याच्याविषयी 4 रुपये, आणि मग हरप्पन सिव्हिलायझेशन 2600 BC म्हणजे मॅच्युअर फेज जे आहे ते, आणि मग हिस्टॉरिक पिरियड कसा सुरू होतो त्याच्याविषयीचे अंडरस्टँडिंग जे आहे ते. 1875 रिपोर्ट ऑफ अलेक्झांडर कॅनिंगहॅम ऑन हरप्पन सील 1875ला. 1921 MS वस एक्सकेवेशन ॲट हरप्पा. आत्ता हे 100 वर्ष झालेले आहेत, त्याच्या निमित्तानं ही चर्चा आपण केलेली आहे की काय काय आलेलं आहे. 1925 22 नंतर जे म्हणलं मोहेंजोमध्ये काही गोष्टी मिळाल्या. फॉरगॉटन सिव्हिलायझेशन हे 24मधला रिपोर्ट जो आहे तो. 46 व्हीलर हरप्पाचं एक्सकेवेशन. 55 SR राव लोथल, हे पण महत्त्वाचं आहे. डबल ब्युरियल होतं तिथं, ते सती आहे का SR राव म्हणाले होते. डॉकयार्ड आहे का, सो कॉल्ड डॉकयार्ड जे आहे ते. 60 बेबीलाल आणि BK थापर कालिबंगनचं एक्सकेवेशन. म्हणजे NCERT आपल्याला सुचवते की असे माणसं पण विचारले जाऊ शकतात. 1974 यमार मुघल बहावलपूर संस्थान जे आहे तिथलं एक्सकेवेशन आहे. 80मध्ये जर्मन आणि इटालियन आर्किओलॉजीने मोहेंजोमध्ये परत एक्सकेवेशन सुरू केलेलं नव्यानं जे आहे ते. 1980 अमेरिकन व्ह्यू घेऊन हरप्पामधलं संशोधन, आणि 1990 RS बिश्त धोलावेरा 92मध्ये मगाशी म्हणलं सापडलेल्या गोष्टी जे आहे ते. ही टाईमलाईनसुद्धा याच्यामध्ये महत्त्वाची दिलेली जी आहे ते. हरप्पन ब्युरियलचे साधारणतः दिलेलं आहे काय प्रकारचे लाईफ आफ्टर डेथ असणारं दफन काय प्रकारचं होतं जे आहे ते, आणि त्याच्याविषयीचे पण आर्ग्युमेंट जे काय काय मिळालेलं तिथं जे आहे ते. सील मिळालेले आहेत का, किंवा बीड मिळाले, मणी मिळालेले आहेत का, याच्या अनुषंगानं पण काही चर्चा आपल्याला पाहता येतात. हरप्पा आणि हरप्पाच्यामध्ये प्रामुख्यानं NCERTच्या थीम्सचं कसं आहे पा की तुम्हाला बेसिक जर माहिती नसेल तर थीम्स वाचण्यावर तुमचा वेळ जाईल बराच, म्हणजे आणि कनेक्टिव्हिटी कळणार नाही आहे. तर डायरेक्टली थीम्स वाचण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. बेसिक NCERTचं RS शर्मामध्ये दिलेलं किंवा त्या प्रकारचं जे मटेरियल आहे ते वाचल्यानंतर मग तुम्ही थीमचा विचार करायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला थीम्स वाचायला लागू नये म्हणून ही चर्चा आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. त्यातला आत्ता पहिला चॅप्टर आपण बघितला इंडियन हिस्ट्री
थीम्स ॲन्शियंट इंडियाचा पहिला भाग आपला बघितला. आता दुसरा चॅप्टर पुढच्या सेशनमध्ये आपण घेऊया करायला.